नमस्कार. इयत्ता 10वी गणित भाग 1 ऑनलाईन वर्गामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. इयत्ता 10वी गणित भाग 1 प्रकरण 4 अर्थनियोजन. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या देशात व्यापारासाठी नवीन कर प्रणाली चालू आहे. या कर प्रणालीला जीएसटी म्हणजेच वस्तू व सेवा कर ही कर प्रणाली असं म्हणतात. जीएसटी म्हणजेच गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. गुड्स मधलं जी घेतलेला आहे, सर्व्हिस मधलं एस घेतलेला टॅक्स. एक देश एक कर एक बाजार. पूर्वी विविध राज्यात वेगवेगळे कर वेगवेगळ्या वेळी द्यावे लागत होते. पूर्वीच्या करापैकी कोणते कर वस्तू व सेवा करामध्ये अंतर्भूत करण्यात आले हे खालील चित्रामध्ये पाहून तुम्ही सांगायचं आहे. तर या ठिकाणी चित्र असेल पहा. हे जीएसटी मध्ये सगळे कर आलेले आहेत. उत्पादन शुल्क, सेवा कर, सीमा शुल्क, कस्टम ड्युटी, केंद्रीय अधिभार, उपकर, व्हॅट मूल्यवर्धित कर, ऐषाराम कर, करमणूक कर, जकात, केंद्रीय विक्री कर, अधिकची इतर कर, विशेष सीमा शुल्क, त्यानंतर कर बीजक. तर या ठिकाणी टॅक्स इनव्हॉइस, वस्तू खरेदीचा टॅक्स इनव्हॉइस नमुना आपल्याला दिलेला आहे. या ठिकाणी सप्लायर जो आहे त्याचं नाव असतं. ए टू झेड स्वीट मार्ट 143 शिवाजी रस्ता मुंबई 400001 महाराष्ट्र. मोबाईल नंबर दिलेला आहे, ईमेल ऍड्रेस दिलेला आहे, इनव्हॉइस नंबर दिलेला आहे GST/110, जीएसटी इन हा नंबर दिलेला आहे, इनव्हॉइस डेट 31 जुलै 2017. तर या ठिकाणी सिरियल नंबर दिलेला आहे, HSN कोड दिलेला आहे, नेम ऑफ द प्रॉडक्ट पेढी, दर 400 रुपये प्रति किलो, अर्धा किलो घेतलेले आहेत, त्याची किंमत 200 रुपये होते. यामध्ये CGST आणि SGST. CGST म्हणजे सेंट्रल जीएसटी टॅक्स, 2.5% आहे पेढ्यांवर. मग या ठिकाणी 200चे 2.5% म्हणजे या ठिकाणी 5 रुपये होतात. SGST, एस म्हणजे स्टेटचा जीएसटी, तोही 2.5% आहे, त्याचीही 5 रुपये होतात. मूळ किंमत 200 आणि ही 5 आणि 5 10 म्हणून एकूण किंमत 210 रुपये झालेली आहे. या पद्धतीने चॉकलेट, आईस्क्रीम, ब्रेड आणि लोणी यांचे कर या ठिकाणी दिलेले आहेत. तर काही संज्ञा आपल्याला समजावून घ्यायचंय. CGST आणि SGST हे जीएसटीचे दोन भाग आहेत. CGST म्हणजे सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, म्हणजेच केंद्रीय वस्तू व सेवा कर, आणि हा केंद्र सरकारकडे जमा होतो. आणि SGST म्हणजे स्टेट गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, हा राज्य वस्तू व सेवा कर, हा राज्य सरकारकडे जमा होतो. त्या चौकटीत आता मी दाखवलेले त्यामध्ये वरच्या उजव्या कोपऱ्यात अंक व अक्षरांची खूप मोठी रांग दिसते बघा. हा जीएसटी इन म्हणजे व्यापाऱ्यांचा ओळख क्रमांक आहे. जीएसटी आयडेंटिफिकेशन नंबर. ज्या व्यापाऱ्यांची मागील आर्थिक वर्षातील उलाढाल 20 लाख रुपयापेक्षा जास्त असते त्यांना हा क्रमांक घेणे बंधनकारक आहे. यामध्ये पॅन, परमनंट अकाउंट नंबर पॅन मध्ये जशी 10 अंकाक्षरे असतात तशी प्रत्येक व्यापाऱ्याला दिलेल्या जीएसटी मध्ये 15 अंकाक्षर आहेत. या 15 अंकामध्ये त्या व्यापाऱ्याचा 10 अंकाक्षरांचा पॅन सुद्धा समाविष्ट केलेला आहे. हा 27 हा राज्याचा नंबर आहे, 2 अंकी. त्यानंतर हे 10 अंकी पॅन नंबर आहे. त्यानंतर 1 अंक एका नोंदणीसाठी 1 अंक आहे. सर्वांसाठी समान असं हे अक्षर आहे आणि चेक सम डिजिट असं हे डिजिट आहे. शेवटी अंक किंवा अक्षर असा असतो. 27 हा महाराष्ट्र राज्याचा कोड नंबर आहे. चेकसम डिजिट म्हणजे जीएसटीच्या वेबसाईटवर जीएसटी टाकला की हा नंबर वैध आहे की नाही समजतो. त्यानंतर बीजकामध्ये HSN कोड हा शब्द देखील दिलेला आहे.
HSN कोड म्हणजे त्या वस्तूचा वर्गीकरणातील विशिष्ट क्रमांक असतो. कर बीजकामध्ये त्याचा अंतर्भाव करायला हवा असतो. HSN म्हणजे हार्मोनायझ्ड सिस्टीम ऑफ नॉमेनक्लेचर. कर बीजकात दुकानाचे नाव, पत्ता, तारीख, बीजक क्रमांक, मोबाईल नंबर, ईमेल आयडी हे सगळं दिलेलं आहे. या बीजकात वस्तू व सेवा कराची आखणी कशी केली आहे हे सुद्धा आपल्याला पाहायचं आहे. त्यासाठी पुढील वाक्यातील रिकाम्या चौकटी भरा. बीजकात पेढ्यांचा भाव ₹400 प्रति किलो. अर्धा किलो पेढे घेतले आहे म्हणून त्याची किंमत ₹200 आहे. पेढ्यावर केंद्राचा कर 2.5% दराने ₹5 होणार आहे. ₹200 तसेच राज्याचा कर सुद्धा ₹5 होणार आहे. ही सुद्धा 2.5% दराने. यावरून पेढ्यावरील वस्तू सेवा कराचा दर 2.5% अधिक 2.5% बरोबर 5% व एकूण कर हा ₹10 आलेला आहे. याप्रमाणे चॉकलेटवर वस्तू सेवा कराचा एकूण दर किती आहे ते तुम्ही पाहून ही सारणी भरायची आहे. आईस्क्रीमच्या बाबतीत सुद्धा तुम्ही सारणी पाहून हे भरायचं आहे. लोण्यावर सुद्धा केंद्राचा दर किती आहे हे सुद्धा राज्याचा आणि केंद्राचा दर किती आहे ते आकृती पाहून पहा. ब्रेडवर कराचा दर 0% आहे. तसेच प्रत्येक वस्तूवर केंद्र व राज्याचा कर दर जो आहे तो समान आहे. वस्तूप्रमाणे करांचे दर वेगवेगळे आहेत. काही वस्तूवर 0% आहे, काही वस्तूवर 5%, काहीवर 12%, काहीवर 18% आणि काहीवर 28%. प्रत्येक वस्तूवर कराचा दर शासन निश्चित करते. आता एका सेवा वितरकाचाही नमुना पाहू आपण. सेवा पुरवल्याचा टॅक्स इनव्हॉइस नमुना. आहार सोनेरी खेड शिवापूर पुणे. इनव्हॉइस नंबर 58 दिलेला आहे. मोबाईल नंबर दिलेला आहे, ईमेल ऍड्रेस दिलेला आहे. जीएसटी नंबर हा राज्याचा नंबर, हा त्यांचा पॅन नंबर आणि हे बाकीचे नंबर, एक अंक, जेड आणि शेवटचा हा नंबर हे अक्षरी नंबर आहे. इनव्हॉइस डेट 25 डिसेंबर 2017. एसए कोड दिलेला आहे 9963. फूड आयटम कॉफी क्वांटिटी 1, रेट ₹20 आहे. टॅक्सेबल अमाऊंट 20. सीजीएसटी 2.5%. 20चे 2.5% म्हणजे 50 पैसे. पुन्हा एसजीएसटी सुद्धा 2.5% म्हणजे 50 पैसे येणार आहे. या पद्धतीनं मसाला टी क्वांटिटी 1 आहे. रेट ₹10 आहे. टॅक्सेबल अमाऊंट 10 आहे. तर या ठिकाणी एसजीएसटी 2.5% म्हणजे इथे सुद्धा 2.5% येणार आहे. ₹10चे 2.5% म्हणजे या ठिकाणी किती येतात पहा, 25 पैसे येतील. इथं सुद्धा 25 पैसे येणार. या पद्धतीने मसाला डोसा जो आहे त्याचं सुद्धा तुम्हाला या ठिकाणी किमती काढता येतील. टोटल यांची बेरीज करून लिहा. वस्तू व सेवा या दोन्ही बिलांचे निरीक्षण करून दोन्ही बिलांच्या कोडमधील फरक आपण शोधायचा. त्यानंतर HSN कोड दिला आहे, तर उपहारगृहाच्या बिलावर SCC कोड दिला आहे. SCC म्हणजे सेवांच्या वर्गीकरणातील विशिष्ट क्रमांक असतो, त्यास SCC सर्व्हिस अकाउंटिंग कोड असं म्हणायचं आहे. त्यानंतर खालील सारणीत काही वस्तू सेवा आणि त्यावरील करांचे दर दिलेले आहेत. शून्याधारित 0% वस्तू, अन्नधान्यासह जीवनावश्यक वस्तू, भाजीपाला, फळे, दूध, मीठ, मातीची भांडी इत्यादी. सेवामध्ये धर्मादाय संस्थांचे उपक्रम, पाण्याची वाहतूक, रस्ते व पुलांचा वापर, शिक्षण व आरोग्य सेवा, सार्वजनिक वाचनालय, शेती संबंधित सेवा इत्यादी. निम्न दर 5%. 5% कर बघा कुठल्या कुठल्या वस्तूसाठी आहे. सामान्य वापरातील वस्तू, एलपीजी सिलेंडर, चहा, तेल, मध, फ्रोजन भाज्या, लवंग, मिरी, मसाले, मिठाई इत्यादी. सेवामध्ये बघा रेल्वे वाहतूक, बस वाहतूक, टॅक्सी सेवा, विमान वाहतूक, इकॉनॉमी क्लास मधली, हॉटेल्स मधले खाद्यपदार्थ व पेय पुरवणे इत्यादी. याला 5% कर आहे. त्यानंतर प्रमाण दर स्तरे 12% कर कशाला पहा. ग्राहकोपयोगी वस्तू यामध्ये लोणी, तूप, सुकामेवा, भाज्या व फळापासून तयार केलेली लोणची, मुरांबा, जाम, जेली, चटणी इत्यादी, मोबाईल इत्यादींना 12% टॅक्स आहे. सेवांमध्ये छपाईसाठी कामे, गेस्ट हाऊस, बांधकाम व्यवसायाची निगडीत कामे किंवा सेवा ही सगळी 12% मध्ये येतात.
त्यानंतर 18% पाहू. स्तर 2 मोठ्या प्रमाणात वस्तू व सेवांचा समावेश. परफ्युम्स, धातूच्या वस्तू, संगणक, मॉनिटर, सीसीटीव्ही हे सगळे जे आहेत, ग्रॅनाइट वगैरे हे सगळं यामध्ये 18% मध्ये येतात. सेवामध्ये कुरिअर सर्व्हिस, आउटडोअर, केटरिंग, सर्कस, नाटक, प्रदर्शन, सिनेमा, चलन विनिमय सेवा, शेअर खरेदी विक्री, दलालीची सेवा इत्यादी. त्यानंतर उच्चतम दर 28%. ऐषारामाच्या वस्तू, मोटरसायकल पार्ट्स, लक्झरी कार, पान मसाला, व्हॅक्यूम क्लीनर, डिश वॉशर, एसी युनिट, वॉशिंग मशीन, तंबाखू उत्पादने, सीपी इत्यादी. सेवामध्ये पंचतारांकित हॉटेल्स, निवास व्यवस्था, अम्युजमेंट पार्क, वॉटर पार्क, थीम पार्क, कॅसिनो, रेस्कोर्स, IPL सारखे खेळ, विमान वाहतूक, बिझनेस क्लास या सगळ्यासाठी 28% टॅक्स आहे, हायस्ट आहे. तर याची माहिती यासाठी दिलेली आहे ती वेबसाईटवर दिलेली आहे www.cbc.government in सेंट्रल बोर्ड ऑफ एक्साइज अँड कस्टम्स अशी ही वेबसाईट आहे. या व्यतिरिक्त 0% ते 5%च्या दरम्यान कोणत्या वस्तूवर जीएसटी आहे ते तुम्ही शोधायचं आहे. हे प्रकर लिहिण्याच्या वेळी शासनाने ठरवलेले दर जे आहेत जीएसटीचे प्रकार व दर ते घेतलेले आहेत. त्यात बदल होऊ शकतो. वीज, पेट्रोल, डिझेल इत्यादी जीएसटीच्या कक्षेत नाही. धन्यवाद.